स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ. खरं त्यांचं दुःख वाटतं. अख्खा महाराष्ट्र हरवतो की दादा नाही. आपल्या पश्चिम महाराष्ट्रासाठी खरं तर हा असा कर्तृत्व नेता आपल्याला फार गरजेचा होतो. दादा, तुमची आम्हाला खूप गरज होती, तुम्ही आम्हाला हवे होते. पण मला दुःख वाटतं की दादाविषयी बोलत असताना मी एक पाहते. मी कधी फार नाहीये, पण मी आता जरा पाहते राजकारणामुळे. पाहते जरा बरेच आणि ज्याला काहीच काढीची अक्कल नाही त्यांची मी पाहते. की तुला घड्याळ मत असेल की पूर्ण दादाला द्या, पूर्ण श्रद्धांजली द्यायची असेल तर घड्याळाला मत द्या. मला माझ्या जनतेला एवढंच सांगायचे की दादा, तुमची श्रद्धांजली आम्हाला मत नको, तुमच्या आशीर्वादाची आम्हाला गरज आहे. आणि तुमचे आशीर्वाद तुम्ही गाव कुटुंब नक्कीच देणार आहात याची मला नक्कीच खात्री आहे. खरं तर लोक काय म्हणतात की भाजप, भारतीय जनता पार्टी शहरात चालते. मी लोकांना समजून सांगते की आजपर्यंत भारतीय जनता पार्टी फक्त आघाडीवरून थोडे वळवून दिली नाही. शहरात वाढवली, शहरात वाढली, शहरातली प्रश्न शहरातल्या लोकांनी शहरात मांडली. पण खेड्यातल्या लोकांना प्रश्न मांडण्याची संधी आपण दिली नाही. कारण जेव्हा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार खेड्यातून सभागृहामध्ये जातो तो खरं तर आपले प्रश्न खंबीरपणे मांडत असतो. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आता जिल्हा परिषदेमध्ये जाऊन खरं तर खेड्यातले प्रश्न आमच्या राज्याचे 100% मांडणार आहे. त्याच्यामुळे ती काही काळजी करायची नाही. आणि मी आता खूप प्रचारात फिरले, घरोघरी गेले. आपण आधी वेगळ्या विचाराचे होते, नंतर वेगळे विचाराचे. आपण निर्णय घेतलाय खरा की आता आपण भारतीय जनता पार्टीत चाललो, ही जनता आपल्याला स्वीकारेल का, ही खरं भीती होती. मी जवळजवळ 700-800 लोकांना फोन केले की हा निर्णय आम्ही घेतलेला खरा आहे का खोटा, तर तुमचं म्हणणं कसं आहे. कारण आपण जरी पक्षात गेलो तरी जनता आपल्यावर येणे गरजेची आहे. पण बापूसाहेबांचं पुण्य एवढं थोडं आहे ना, बापूसाहेब तिकडे जातील तिकडे जनता तिकडे. कारण मला असं कुठेच नाकारलं नाही की नाही तुमची, आणि लोकांना सांगितलं की काही चुकीचं नाही केलं, एकदम खरंय, तुमच्यासाठी एकदम रास्त आहे. आणि आम्ही भाजपच्या बरोबर आहे, आम्ही कमलालाच मत देणार आहे. मला खूप बरं वाटलं. पाण्यात मासा पडला की आपण पोहत असतो. तुम्हाला नीट ग्रामपंचायत चालवायला आहे ना, तुम्ही चालले पुणे जिल्हा परिषदेला. काय काम आहे तुमचं पुणे जिल्हा परिषदेला? तुम्हाला ती कळाली तर पाहिजे ना, कळाली पाहिजे ना ती. तुम्हाला गावातच कसा पैसा खर्च करावा, काय करावा, गावात योजना कुठून आणावा, गावात सक्षमपणे माझं गाव कसं असावा, तो आदर्श सरपंच असेल असा सरपंच असावा. तुम्हाला गावात चालवायला तुम्ही निघले जिल्हा परिषदेला की मला जिल्हा परिषद सदस्य, कारण यांनीच काकूवर जिल्हा परिषद करायची. आता आमच्यात तेवढी पावर आहे बाबा, आम्ही करतोय, आम्हाला शिकवण तशी, आमच्या घरातून आम्हाला शिकवलं जातं सगळं करतो म्हणून आम्ही ते करतो. मला त्या कुणाच्या, आता मी पुढे टीका करणार नाही, कोणाला टीका करून मला मोठं करायचं नाही. मला एवढं सांगायचं की आपला पक्ष आहे भारतीय जनता पार्टी पक्ष, आपलं चिन्ह आहे कमळ. कोण म्हणत असेल की आता आपल्याला आमदार नाही, आपल्याला हे नाही, पण आता आपल्याला आपल्या सोबत आपले कोण आहे, देवाभाऊ मुख्यमंत्री आपल्या समोर आहे. आता आपल्याला आमदाराची काही गरज नाही. कारण चंद्रकांत पाटलांनी सांगितले आम्हाला की मी ताई तुमच्या पाठीशी इतका भक्कम उभा राहील की तुम्ही फक्त तुम्ही असं म्हणायचं नाही का की आता आमच्या बरोबर कुणा नाही. राहुल कुल जाता जाता काय म्हणले, राहुल कुल जाता जाता म्हणले की मी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होतो, मला एक खूप त्रास झाला. हे गावडे कुटुंब आणि आम्ही म्हणजे प्रेमाची माणसं, माझे वडील आणि गावडे साहेबांनी एकत्र डबा खाल्लेला ही माणसं, आम्ही एकत्र राहिलो, पण मलाही असाच खूप त्रास होता. म्हणजे मी वैतागून गेलो. मी जेव्हा भारतीय जनता पार्टीच्या पक्षात मी प्रवेश करायला गेलो तेव्हा मला पण अशीच भीती वाटायची की आता माझं काय होईल काय होईल. आता मी इतकं सुखावलं, इतकं सुख समाधान आहे माझ्याकडं. तसं तुम्ही गावडे फॅमिली सुद्धा त्या कुटुंबात त्या भाजपमध्ये तुम्ही सुख समाधानी राहणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही काय काळजी करू नका. मी बऱ्याच जणांना विचारले आमचा निर्णय योग्य आहे का, आमच्या सगळ्यांनी सांगितले की तुमची पसंती 1 नंबरची, म्हणून आपलं चिन्ह आहे 1 नंबर.
मशीन मध्ये जेव्हा आपण मशीन काढणार तेव्हा कुठलंही असं म्हणायचं नाही आता की एक नंबर कमळ दिसलं की दाब बटन, कमळ दिसलं की दाब बटन, एवढं सांगायचं. कारण दोन कमळ आणि एक कमळ, दोन कमळ आहे म्हणायचं, दोन्ही कमळाला कमळ दिसलं की दाब बटन. आणि मला टाकळी आजीकरांना अशी कळकळून विनंती करायची, ही लढाई सुनीता कड किंवा राजेंद्र गावडे ही ते नॉर्मल आहे, म्हणजे ती नॉर्मल होण्याची म्हणजे ते सदस्य होणार आहे, पण ही लढाई आपल्या साहेबांच्या अस्मितेची लढाई आहे. मला टाकळीकरांना विनंती करायची की तुम्हाला साहेबांची अस्मिता जर जागृत ठेवायचं असेल तर आपल्याला कमळाचंच बटन दाबायचं. म्हणलं आपण शांती सभा करू, परंतु अचानक इथं कोपरा सभेला आला असताना लोकही जमले. खरं म्हणजे इथं प्राचार्य शिंदे सर यांचं भाषण बरंचसं ऐकायसारखं होतं, पण वेळेचा जास्त वेळ लागल्यावर लोक उठून जातील म्हणून सगळे थोडे थोडे बोलले. प्राचार्य संजय सर बोलले, आमच्या सुनीता करताई बोलल्या, राजू बोलले, आमच्या सोपानराव भाकरे बोलले, आमचे आपले अशोकराव गावडे बोलले आणि आपण सगळे बोलणं ऐकलं. मी आज काय बोलणार नाही, मी शेवटच्या सभेत जे बोलायचे ते बोलणार. बरंच बोलण्यासारखं आहे, पण आज बोलण्यापेक्षा आज एवढंच सांगतो की ही प्रसंग आपल्यावर आलेला. आपण गेली 40-50 वर्षे जे राजकारण केलं ते निष्ठेने केलं, या भागाला पुढे नेण्यासाठी केलं, या भागाचं नंदनवन करण्यासाठी केलं. गावापासून तर सगळ्या भागाला पाणी आलं पाहिजे, वीज आले पाहिजे, रस्ते आले पाहिजे, दवाखाने झाले पाहिजे, शाळा झाल्या पाहिजे, कॉलेज झाले पाहिजे, भाग समृद्ध झाला पाहिजे म्हणून आयुष्याची 50-60 वर्ष आपण खर्च केली आणि हे सगळं उभं केलेलं आहे. त्या वेळेला जे ते पक्ष पवारसाहेबांनी काढले त्या पक्षात प्रवेश केला, त्याच्यानंतर अजितदादांनी काढले त्याच्यात प्रवेश केला. हे कशा करता का या भागाच्या हिताकरता. पण अचानक आपल्याला धोका झाला, राजकारणामध्ये सिद्धेंद्र झाले आणि जे नाही ते आपल्याला प्रसंग आपल्यावर ओढवलेला. आणि अशा प्रसंगात आपल्याला आता भाजप पक्षामध्ये जावं लागलेलं आहे. लोकांनी निर्णय घेतला की तुम्ही थांबू नका, तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करा, राजूला भाजपच्या उमेदवाराला उभी करा. हे लोकांनी घरामध्ये जमवून सांगितलं, फोनवर सांगितलं, अनेकाने प्रत्यक्ष उपस्थित राहून सांगितलं. त्यामुळं आपल्याला हा निर्णय घ्यावा लागलेला आहे आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी आता तुमच्यावर पडलेला आहे. माझी तरुणांना विनंती आहे की आज तारीख आहे 1, 5-6 दिवस आता प्रचार, 6 दिवस प्रचाराची कुठली हायवे करू. उद्या आपली सभा संध्याकाळी 5 वाजता पिंपरखेड येते. सगळ्यांनी पिंपरखेडला संध्याकाळी या. आता यापुढे 4-5 दिवस आपल्याला झंझावाती दौरा करायचा. सगळ्या गाड्या घोड्या काय असतील त्या सभेच्या ठिकाणी घेऊन जायच्या. जिथं जिथं सभा ठरलेल्या आहेत, मग ती मलठ्याला असेल, कवठ्याला असेल, पिंपरखेडला असेल, बुधवारी जांबूतला आहे 4 वाजता, या सगळ्या ठिकाणी सभेला यायचं. संविधानाला मला वाटतं बुधवारी सकाळी 9 वाजता आहे, तिथं सुद्धा सगळ्यांनी यायचं. मी सगळ्यांना विनंती करणार की 5-6 दिवस त्रास घ्या, पुढचे 5 वर्षे तुमच्याकरता सदैव राहण्यासाठी राजू दादा आहे, आम्ही आहे, सुनीता आहे, सगळे आहे. फक्त एवढी त्रास घ्या. या गावाच्या वैभवात भर करण्यासाठी माझ्या हयात खर्च केली. या भागाच्या, या तालुक्याच्या अनेक विकास कामामध्ये योगदान दिलेलं आहे. आता मला एवढीच विनंती करायची की माझ्या राजकीय जीवनातली ही शेवटची निवडणूक. कदाचित या पुढच्या राजकारणात काळाच्या उद्यात काय दडले सांगू शकणार नाही, पण तू एवढी निवडणूक तुम्ही जीवाच्या रान करून लढवा. ही आपल्या प्रतिष्ठेची निवडणूक आहे. तुमच्या माझ्या
प्रतिष्ठेची निवडणूक आहे. कुठलाही तरुण मला तरुणांच्या मनापासून अभिनंदन करायचं. एवढ्या मोठ्या संख्येने तरुण पेटून उठला ही अत्यंत आनंदाची गोष्ट. आपलं फॉर्म भरायला 500 गाड्या याव्यात, हजारो तरुणांचा लोंढा यावा, एवढंच आपण फोनवरही सांगितलं. लोक का पेटून उठले तर आपल्याला अचानक तिकीट आवडलं. सहानुभूती लोकांनी दाखवली. आता लोक सांगतात दादांच्या मरणावर सहानुभूती मिळवायचा प्रयत्न करा. कधी दादाचं नाव तोंडात आलं नाही त्यांच्या, कधी राष्ट्रवादीचं नाव तोंडात आलं नाही. त्यांना आता पाळणा फुटला दादाच्या नावाने संजय वाटतात. मला आश्चर्य वाटतं तुम्हाला 8 दिवसात एवढा चमत्कार कसा झाला. स्वार्थापोटी आम्ही ज्या घड्याळाला वाढवलं त्या घड्याळात घेतलं बोलून आता लागले घड्याळा करायला. या घड्याळाचं नाव कधी तुम्ही घेतलं नाही, कधी दादाचं नाव घेतलं नाही, कधी वळचे पाटलाचं नाव घेतलं. आता तुम्हाला फोन काला पक्षाचा लागले सांगायला पक्षाचा आम्ही घेऊन आलो. अरे तुम्हाला लाज वाटते? तुम्ही कधी त्याचं नाव घेतलं नाही, त्याचं घेऊन तुम्ही पळायला लागला होय. लोक एवढी पुढे आहे का तुमची? जनता फार हुशार आहे, त्यांना समजतं कोण सत्य आणि कोण नाही. निश्चित मुख घेऊन का मत मिळतात का? एक फंडा नवीन आलेला आहे, कुठलं का मोठे घ्यायचे. मला का दुपारी कवठ्यात सांगितलं म्हणजे असा एक माणूस आहे ज्या माणसाचं एखादा रस्ता फिरणारा एखादा पार अशी विचित्र माणूस सुद्धा उठला का मोका घेतो. काय भांडण काय आणि मोकं घेऊन मत मिळत असते तर मग लोक सगळे पुढारीच मोकं घ्यायला हे स्थितीनं साधं मोकंच घ्यायचं. काय बरेचपणा आहे. मी जास्त बोलत नाही, अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहे, मी जरूर बोलू. माझ्यावर टीका त्यांनी केली तर मी टीका करेन, सोडणार नाही. कारण टीका एवढीच करणार नाही, याला कवर. अरे तुम्हाला 15-20 वर्ष सरपंच ठेवलं, ही काय आमची चूक आहे का? या तालुक्यामध्ये एका गावाचा 15 ते 20 वर्ष सरपंच राहिलेलं गाव दाखवा बरं मला. कोणाच्या कृपेने राहिला? आता म्हणजे त्यांची काय कृपा आहे? आमच्या सोनभाऊची कृपा. सोनभाऊ कोणामुळे कृपा केली? आणि सांगा त्यात आता असं करायचं. आम्ही तुमच्याजवळ काही प्लॅन असतो. तुम्हाला फक्त सत्ता पाहिजे. सत्ता मिळाली तर तुमचं काय लोकांच्या हितासाठी काय करणार? तुम्ही नुसतं मुख घेऊन समाजाचं भलं करू शकत. आता पातळ वाचतं. पातळ वाटायला काय माणसं काय माणसांना काय पातळ मिळत नाही. तुमच्या पातळावर दुनिया आहे. अरे चांगले विचार द्या, चांगले आचार द्या, चांगला विचार काही दिशा द्या आणि मग राजकारण करा. माझ्या ह्या गावात मी 50 वर्ष राजकारण केलं. मी पोलीस स्टेशनला कधी गेलो नाही. जेव्हा माणूस येईल त्याला फोनवर सांगितलं, फोनवर जर ऐकलं नाही तर PSI त्याची बदली सुद्धा केली. पण 2 पैसे खाल्ल्याला कळलं ते त्या फौजदाराला, त्या PSI पोलिसाला सरळ केल्याशिवाय राहिले. कारण शेवटी पुढाऱ्याकडे येतो माणूस, तो त्याला काही दोषीच न लागता त्याचं काम झालं पाहिजे म्हणून येतो. अशा पद्धतीचे विचार आचार मी ह्या गावातून या गावामध्ये रुजवला, या तालुक्यामध्ये रुजवला. मी तर अनेक सत्तेची स्थानं भोगली, पण सत्तेतून पैसा मिळवला नाही. समाजाच्या हितासाठी काम केलेलं आहे. गावाच्या वैभवात भर पडेल असं काम केलेलं आहे. आदर्श गाव कसं निर्माण होईल हे दिशेत द्यायचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही तर काय, तुम्ही सत्तेवर आला आणि एक मंदिर उभं करण्यासाठी मी म्हणतोय ते तुम्ही बैठक सुद्धा बोलायचं आहे. आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी गावासाठी चांगलं करा, चांगले विचार द्या, चांगल्या प्रवृत्तीला वाढवा, या गावाचा आदर्श जपा. जर तुम्हाला आदर्श म्हणतील, नुसतं आदर्श म्हणून चालत नाही, काम पाहिजे. मित्रांनो, अनेक बोलण्यासारखं आहे. मी शेवटच्या सभेत जरूर बोलेल. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन देतो. आणि सर, आमची जी सभा आहे त्याला परत तुमचं भरपूर भाषण ठेवायचे, मला चांगले विचार ठेवायचे.
या समाजाला चांगले विचार देणारा कर्तृत्ववान माणूस म्हणून अनिल शिंदे सरांची ख्याती आहे. तुम्ही मोबाईलवर त्यांचे विचार वारंवार सकाळ संध्याकाळ ऐकत असा. वैचारिक पातळी असणारा एक कर्तृत्व संपन्न माणूस, त्याच्या विचारातून समाज नवा तरुण उभा राहत आहे. अशा माणसाचे विचार मी जरूर ऐकायला वेळ देईल. पुन्हा एकदा आपल्या मनापासून अभिनंदन करतो आणि उद्यापासून जिथं जिथं सभा आहे तिथं सभेत मोठ्या संख्येने उपस्थित राहा आणि 4-5 दिवस जीवाचा रान करा, माणसापर्यंत जा, हे कमळ चुलीपर्यंत पोहोचवा आणि उद्या प्रचंड मताने विजयाची नांदी ही आजची सभा आहे असं समजून काम करा. एवढीच अपेक्षा करू शकतो. विजय असो भारतीय जनता पार्टीचा.